माझं शिक्षण म्हणजे फक्त माझं सपन नाही, माझ्या घरच्यांचं बी सपन आहे. म्हणून त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही. माझ्या आई आणि आबांनी गुरु द्रोणाचार्यासारखं मला फोकस करायला सांगितलंय. म्हणून अर्जुनासारखं मी त्याच्याकडेच लक्ष देतो, दुसरं कशाकडेच नाही. म्हणून सगळं करून मला येळ काढता येतो. वाह, अरे वा, व्हेरी गुड कमळी. मला काय वाटतं, तुझ्या अशा या बोलण्यामुळेच अर्ध्या लोकांनी तुला वोट करून निवडून दिलंय. नाही पण खरंच चांगलंय. अशी फोकस माणसंच मला खूप आवडतात आणि अशा फोकस माणसांचीच आयुष्यात नेहमी प्रगती होते. कमळी, असाच ध्यास महत्वाचा असतो. तुझ्यासारखी अशी अभ्यासाची ओढ असणं फार गरजेचं असतं. नाहीतर हल्लीची मुलं असा विचारच नाही करत. अरे हो ना, आत्ताच्या मुलांना फक्त सोशल मीडियाचं वेड आहे. राजन, हे घ्या ना, बटाट्याची भाजी. ताई, गोड आवडलं की नाही? खूपच छान. काय झालं? नाही, काही नाही. अरे देवा, आता मी यांच्यासमोर आलो असतो, थोडक्यात वाचलो. हाय तुळजाई, यो काय नवा खेळ लावलायस गो बाई. मला असं का वाटतंय की मागे गौरी उभी. मला असं वाटायलंय की मी आईच्याच हातचं जेवण खाल्लं. हाय तुळजाई, हे माझ्या बरोबर का व्हायलंय गो. ज्यांच्यापासनं मी लांब लांब पळतोय, खरं तीच लोक सारखी सारखी माझ्या समोर का यायलाय. मॅडम म्हटलेलं की त्यांचं खास पाहुणं येणार आहे. आता त्यांचं खास पाहुणं बी हेच निघावं. आणि काय ग माझं नशीब आहे, आज ही माणसं माझ्या नजरेसमोर आहेत. खरं मी त्यांच्या बरोबर एक शब्द बी बोलू शकत नाही. नुसतं त्यासनी बघत बसायचं. किमान आपल्या हातचं 2 घास तरी त्यांच्या पोटात गेलं, हेच बास बनायचं. आणि काय. वाह, अगदी अप्रतिम झालं जेवण. नयनतारा, ही अशीच चव माझ्या माहेरी जेवणाला असायची. आजी, आजचं हे जेवण ज्यांनी बनवलंय ना, त्या मावशी आमच्याकडे कालच आल्या. हो का? पण जेवण खरंच खूप छान होतं. बनवलं होतं कोणी? अहो, दिवाळीच्या दिवशी नाही का आम्ही तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा आमच्या बरोबर होत्या ना त्या गिफ्ट घेऊन, त्या मावशी. हां, म्हणजे त्या ज्यांना तुम्ही पैसे देऊ केले पण न घेताच त्या निघून गेल्या त्या? हो हो, त्याच. मला त्यांना पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं, कारण बऱ्याच वर्षांनी मी ह्या चवीचं जेवलोय. ऑफकोर्स, अगदी अगदी. राधिका, बोलव त्यांना. हो, आले. चला ना, आपण तोपर्यंत तिथे बसूया. या. मावशी, काय झालं? तुम्ही रडताय का? काय लागलं तुम्हाला? कुठे काय दुखतंय? काय होतंय? नाही नाही, मला काय बी झालं नाही, मी ठीक आहे. हो, मग तुम्ही इथे का बसलाय? ते लई माणसं बघितले ना बाहेर, का मला भ्यासारखं वाटतं. बाकी काय नाही. अहो, घाबरायचं काय त्यात? आपलीच माणसं आहेत सगळी. चला माझ्याबरोबर बाहेर चला. बाहेर नको, बाहेर नको. मी इथंच थांबतो.
इथं काम पडलेत ना, लय कामं पडलेत. मी राहतो इथंच राहू दे मला. मावशी तुम्ही असं का बोलताय? हा, कामांचं काय, काम आपण करू नंतर. हे बघा, तुम्ही एवढं छान जेवण बनवलं ना, ते त्यांना खूप आवडलंय. तुमचं कौतुक करायलाच बोलवत आहेत. काय करायचंय त्या जेवणाचं? मी असं करतो, मी आज जातो. मावशी ऐका ना, अन्नपूर्णा आजी आहेत ना, त्या गेस्ट आल्यात त्या खूप चांगल्या आहेत. आणि त्या गेस्ट आहेत ना, तर त्यांना असं थांबवून ठेवणं आमच्या आईंना नाही आवडणार. आणि एक सांगू का, आमच्या आईंचा राग तुम्ही अजून बघितलेला नाही, तर त्या रागवायच्या आधी प्लीज चला ना. काही नाही होणार, सगळे आपली घरचीच माणसं असतील. चला तर चला ऐक चला ना, बोलवतात. चला लवकर चला. चल ना, मला तुला माझा प्रोजेक्ट दाखवायचा. मावशी, ॲक्च्युली एवढ्या सगळ्या लोकांसमोर पहिल्यांदाच आल्यात ना त्या, म्हणून थोड्या ऑकवर्ड झाल्यात. मावशी, अहो आपलीच माणसं आहेत, घाबरायचं काय? हा, एक्सक्यूज मी, एक अर्जंट कॉल आहे, आलेच. ये. बरं. या आमच्या साधना मावशी. आजचं सगळं जेवण यांनीच बनवलंय बरं का. अरे वा, हो का? खूपच चविष्ट केलं हं सगळं. मला अगदी माझ्या माहेरच्या चवीची आठवण झाली बघा. खूप वर्षांनी असं जेवण जेवलो. आई, गौरीच्या हाताला पण अशीच छान चव होती. 2 मिनिटं मला वाटलं की गौरीनेच सगळा स्वयंपाक केलाय की काय. बट थँक्स हा, तुमच्यामुळे माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. साधनाताई थांबा. राजन, साधनाताई हे घ्या तुम्हाला बक्षीस. नाही म्हणायचं नाही हं. अहो, हे तुमच्या पाककलेचं कौतुक आहे, हे तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. घ्या हो, खूपच छान केलं होतं सगळं. राधिका, निघतो आम्ही. हो, या परत. का कोणास ठाऊक या बाईंचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे असं वाटतंय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.